यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात घडलेल्या पुराच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला। कट्टी नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्यानं कार वाहून गेली। या दुर्घटनेत पत्नी आणि 2 मुलींचा मृत्यू झाला असून पतीनं झाडाचा आधार घेतल्यानं त्यांचा जीव वाचवला। दरम्यान या तिन्ही मायलेकींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। ही दुर्घटना आर्णी तालुक्यातील दहेली येथील कट्टी नदीवरील पुलावर शुक्रवारी रात्री घडली। पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही एर्टिगा कार पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्यानं कार पुराच्या प्रवाहात वाहून गेली। या अपघातात अविनाश खंडारे यांनी पुराच्या पाण्यात झाडाचा आधार घेत आपला जीव वाचवला, मात्र त्यांची पत्नी माधवी खंडारे, मोठी मुलगी प्राची आणि लहान मुलगी साची या तिघी पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्या। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं रात्रभर शोध मोहीम सुरू ठेवली। अखेर शनिवारी यवतमाळ तालुक्यातील रुई बोरी गोसावी परिसरात पत्नी आणि दोन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून खंडारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनानं नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाहणारे पूल आणि रस्ते ओलांडू नयेत असं आवाहन केलं आहे।